नमस्कार, काव्य ओवी ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे। आजची पिकनिक आहे गोवा ट्रिप। इकडे सगळे बसलेले आहेत, अजून एक पाठीमागून गाडी येत आहे। तर हा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका। हे ब्लॉग मध्ये 2 किंवा 3 ब्लॉग होणार आहेत, तर नक्की ते ब्लॉग पहा गोवा ट्रिप मध्ये। चला, ही आहे आमची दुसरी गाडी बाहेर पाठी दिसते। दीर वगैरे जण तिकडे त्या बाजूला बसलेले आहेत। अशा 2 आमच्या म्हणजे 22 जण आम्ही साधारणतः मुलांसकट गेलो होतो फिरायला। तर आमच्या ह्या 2 गाड्या निघालेल्या आहेत गोव्याकडे जायला। गोव्याकडे जाताना खूप आनंद धमाल करतच गेलो। इथे हॉटेलमध्ये थोडंसं नाश्ता करायचं दुपारचं म्हणून काहीतरी म्हणजे साधारणतः 12 वाजले होते। मग मुलांना सुद्धा भूक लागलेली, त्यामुळे काहीतरी थोडंसं नाश्ता करणार होतो, कारण की घरचं जेवण नेलं होतं ते पुढे आम्ही शेतात जेवणार आहोत। ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे। शेवटपर्यंत ब्लॉग पहा आणि येणारे पुढचेही ब्लॉग नक्की पहा। त्यांना गरज आहे वडापाव खाण्याची गरज। केवढी लाईन आहे बघा, एवढे रिक्षा जातात। किती आहेत बघा ना बघ। अरे बापरे, संपले। आता दुपारचे वाजलेले आहेत 2:30। मग एक शेत गाठलं, तिथे छानपैकी असं सुंदर असं वातावरण होतं आणि झाडं झुडपं, त्यामुळे तिथे जेवणाचं आम्ही चालू केलं। जेवण घेतलं, सगळ्यांनी आणलेले वेगवेगळे डबे ते एकत्र केले आणि अशा प्रकारे आम्ही सगळीजणं जेवून घेतलं। तर तुम्हाला कसं वाटलं? असं शेतामध्ये जेवायला आवडतं का तुम्हाला? पण नक्की कमेंट्समध्ये सांगा। खूप छान वाटतं, आपण कधी असं जात नाही, पण असं शेतामध्ये जेवणं आणि मस्तपैकी हिरवंगार असं छान छान सगळं, तर खूपच छान वाटलं। हे जेवण हॉटेलपेक्षा हे एकदम बेस्ट आणि घरचं स्वाद असतं। किती ग्रीसरी आहे सगळीकडे, ग्रोसरी इतकी छान होती ना की असं वाटत होतं तिथेच थोडा वेळ राहावा, आणि गारवा होता, ऊन अजिबात लागत नव्हतं। मग आम्ही निघालो परत। चला, राजापूर आले तर इथे 6-7 किलोमीटर आलेलो आहोत। गोव्याला पोहोचायला बरंच टाईम आहे थोडंसं। सकाळी आम्ही 7:30 वाजता साधारणतः पेणमधनं निघालेलो आहोत। आता आम्ही कणकवलीला पोहोचलेलो आहोत। कणकवलीला पोहोचायला आता साधारणतः 7:30 ते 7:45 झालेले आहेत। इतकं आम्ही टाईम कणकवलीला झालेला आहे। आता आम्ही मालवणला बहुतेक करून थांबणार, स्टे करणार आणि मग पुढे गोव्याला उद्या परवा जाणार बहुतेक करून। तो ब्लॉग बघतच राहा। आता इथे आम्ही कणकवलीमध्ये थोडंसं म्हणजे नाश्ता करायला थोडे चाय घ्यायला घरातली मंडळी आमची थांबलेली आहे। सगळी फॅमिली आमची इथे थांबते। फॅमिलीमध्ये आज सगळीच आमची फॅमिली आली, म्हणजे दीपकचं लग्न झाले, तिचं ते 2 जण आलेली आहेत, नणंद आलेली आहे, नंदेचे म्हणजे दुसरी दीपिका जे आहेत तिचे मिस्टर, त्यांची फॅमिली आहे, सासू सासरे आहेत, त्याच्यानंतर माझी जाऊबाई तिची फॅमिली आहे आणि आम्ही अशी 5 फॅमिली आमच्या आज फिरायला आलेला आहोत। तर हा ब्लॉग्स नक्की बघत राहा। कसं वाटतं नक्की सांगा कमेंट्समध्ये। आम्ही मालवणला राहण्याचे प्रयत्न केला होता, पण काय झालं त्यावेळेला इतक्या विजा चमकत होत्या की तिथल्या 2 दिवस लाईटीच नव्हत्या। आम्ही पोहोचलो पण अर्ध्या वाट्यातनं परत आलो। मग आम्ही गोव्याचा रस्ता दिला, पण आम्हाला इतकं पाऊस लागला की गडगडत होतं की विजा अशा समोर उभ्या राहत होत्या। खूपच आम्ही घाबरलो, पण नंतर काही वेळाने आम्ही गोव्यात पोहोचलो, कारण गोव्यात स्टे केला। मग आम्ही मालवणला नाही गेलो। तर गोव्यामध्ये पोहोचल्यानंतर पहा तिकडच्या रात्रीची म्हणजे साधारणतः 2 वाजताचा आमचा प्रवास होता। 2 वाजता रात्रीचा तिथे आम्ही पोहोचलो। तर इथे सगळ्या गाड्या अशा लावलेल्या असतात ज्या आपण भाड्याशी घेऊन फिरू शकतो, आणि अशी लाईटिंग आणि सगळंच रहदारी चालूच, आणि खूप छान बाजार वगैरे आहे गोव्यामध्ये, खूप सुंदर आहे सगळं तिकडे। तर तुम्हाला हा ब्लॉग्स कसा वाटला? अजून पुढचे येणारे ब्लॉग्स गोव्यातले नक्की